आता तर खरंच थांबा ना हो दाजी, नाहीतर कुणी बघेल आपल्याला. नाही बघणार कुणी शिला आपल्याला. तू काय एवढं टेन्शन घेतेस? मी आहे ना, मी बघून घेईन सगळं. हो हो, तेवढं बोललं म्हणजे झालं तुमचं. तुमचं काही नाही जाणार, पण माझी तर इज्जत जाईल ना. अगं शिला, पण आपण तर आपल्याच घरात आहोत ना. हो दाजी, तुम्ही विसरत आहात. आपल्या घरी आई दिदी आलेली आहे आणि सोबतच भाऊ पण आलेला आहे. कुणी बघेल तर खूप चर्चा होईल हो. तेव्हा दाजी म्हणाले, हे बघ शिला, तू तर मला खूप दिवसानंतर भेटली आणि आणखी आपला कार्यक्रम चालू होऊन 10 मिनटंसुद्धा झाली नाही आणि तू एवढ्यातच परेशान झालीस. मी ताण का घेऊ नको? तुमची तार एवढी मोठी आहे ना. मला करंट देऊन देऊन माझे दोन्ही बल्ब लाल करून टाकले तुम्ही. आता काय माझ्या चिमणीचं जाळ करताय वाटतं तुम्ही. अहो, माझं अजून लग्नसुद्धा झालेलं नाही हो. लग्नाच्या पहिल्या रात्री माझा नवरा म्हणाल, कुठं गेली होती चिमणीत जाळ करायला. मग मी काय उत्तर देणार त्याला? तेव्हा दाजी म्हणाले, तू त्याला सांग मी आधीच हा क्लास शिकून घेतला आहे. लग्नानंतर मी तुम्हाला चांगला खुश करेन म्हणून मी हा क्लास शिकून घेतला आहे. बरं हे सगळं सोड, तुला मी जे करतो ते चांगलं वाटत नाही का? तेव्हा मी म्हणाले, चांगलं वाटायला काय झालं, पण तुम्ही माझा तर सजामधले बदलून टाकली ना. आणि तुम्हाला तर माझं येईलच ना. मला वाटत होतं तुमची तार छोटी असेल तर मी माझा घेईल, मला जास्त त्रास होणार नाही. पण आता मला वाटतंय माझ्याशीने सहन होणार नाही. आता खरंच थांबा, 5 मिनटं तरी थांबा. खूप आग होत आहे, नुसता जाळ निघत आहे. तेव्हा दाजी म्हणाले, आता तूच 5 मिनटं थांब. माझी तार आता नरम होणार आहे आणि तुला माहिती असायला पाहिजे की तार एकदा नरम झाले की त्यातून कसा लावरस निघतो ते. आणि बघ हा मोलाचा लावरस तुझ्या ताईनंतर फक्त तुलाच मिळत आहे. तेव्हा दाजीचं काम खूप जोमात चालू असतं, पण इकडे शिला तर कोमात जायला लागली होती ना. तेव्हा शिलाला आता खूप दम लागलेला असतो आणि ती आता धापा टाकत दाजीला म्हणते, बरं उरका लवकर, तुमचं 1 मिनटं म्हणून लांबत आहात. तुमची तार तर कशी एवढी कडक आहे, माझ्या ताईचे तर तुम्ही हाल करत असाल. थोडं जोरात करंट मारा. अगं हो गं, तू जेवढ्या जोरात म्हणशील तेवढ्या जोरात मारतो मी. हो ना दाजी, तुमची तारेवर थोडं कार्बन आलं ते साफ करून घ्या आधी, नाहीतर लग्नाआधीच माझी ट्यूबलाईट सुरू होईल आणि लोक मला विचारायला येतील, ट्यूबलाईट लावायला कोणता लाईटमॅन आला होता. मला तर रोज ताऱ्याचा आकडा टाकणारा हक्काचा माणूससुद्धा मिळणार नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शिला आहे. मी मुंबईमध्ये शिकायला असते. आता मी सुट्टीमध्ये गावाकडे आले होते, तेव्हा माझ्या दाजीने आणि मी खूप मजा केली. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. एकदा माझे दाजी घरी एकटेच बसले होते आणि मी तेवढ्यात बाहेरून आले आणि दाजीला विचारलं, तुम्ही काय करत आहात? तेव्हा दाजी म्हणतात, काही नाही ग शिला, असंच बसलो आहे मी. तेव्हा मी त्यांना म्हणाले, दाजी माझं येते मनच लागत नाही हो, चला ना आपण बाहेरून फिरून येऊ. तेव्हा दाजी म्हणतात, आज माझं मन नाही ग शिला बाहेर जायचं, तुला जायचं असेल तर तू जा. तेव्हा मी म्हणाले, नाही हो दाजी, मला तुमच्यासोबत फिरायला खूप मजा येते हो. पण तुम्ही आज एवढं उदास का बसलात? खूप नाराज दिसताय तुम्ही. नाही ग शिला, तसं काही नाही कारण, पण मला आज काहीतरी होतंय पण समजत नाही काय होते. तेव्हा मी दाजीला म्हणाले, दीदीसोबत भांडण झालं आहे का, की आईसोबत काय झालं आहे? तेव्हा दाजी म्हणाले, नाही तसं काहीही नाही आहे. मग माझ्या लक्षात आलं की दीदी तर बाहेर गेली ना. तेव्हा दाजी म्हणाले, हो ती बाहेर गेली, माहीत नाही आता केव्हा येईल ती. मग मी दाजीला म्हणाले, एक फोन करून बोलवून घ्या ना मग तिला. तेव्हा दाजीला खूप राग आला, का तर ताई सांगून गेली नव्हती. दाजी म्हणाले, तिनं मला तर सांगून जायचं ना, आणि तिच्याकडे काय मोबाईल नाही का मला एक फोन करायला. मग मी म्हणले, दाजी ती तिच्या आईकडे गेली वाटते, आता बऱ्याच दिवसांनी गेली तर थोड्या वेळ गप्पा मारत बसली असेल. तेव्हा दाजी म्हणतात, कशाचं काय, तिकडं ती तिच्या मैत्रिणीकडे फिरत बसेल. आता तर तिचा कॉल मला आला नाही तर मी तिला कधीच बोलणार नाही आणि तिचा कॉलसुद्धा घेणार नाही मी तिचा. तेव्हा मी म्हणाले, नको दाजी नका असं नाराज हो तिच्यावर, हे चांगलं नाही आहे. तेव्हा दाजी म्हणतात, का नाराज होऊ नको, मी नवरा आहे तिचा. तेव्हा मी म्हणाले, हे तर खरं आहे तुमचं. आता मीच तिला एक कॉल करते आणि सांगते की दाजी तुझ्यावर खूप नाराज आहे. तेव्हा दाजी म्हणतात, नाही नको करू तिला कॉल, आता मला दाजीचा मूड ठीक करायचा होता. मग मी दाजीला म्हणाले, दाजी तुम्हाला मी काहीतरी छान खायला करते. तर दाजी म्हणाले, नाही नको, माझी खायचंही मन नाही आहे. तेव्हा मी दाजीला म्हणाले, दाजी मी असं ऐकले तुम्हाला मासे खूप आवडतात, तरी मी तुम्हाला मासे करते. आता दाजीचा मूड जरा बरा झाला होता. मग आम्ही दोघांनी जेवण केलं
आणि दाजी त्यांच्या रूममध्ये झोपायला गेले आणि मला म्हणाले, शिला मला थोडं पाणी घेऊन ये, माझ्या रूममध्ये मला रात्रीला प्यायला पाणी लागतंय. मग मी दाजीच्या रूममध्ये पाणी घेऊन गेले. तेव्हा दाजीने माझा हात पकडला आणि मला म्हणाले, आता मला जेवण करून तर माझं पोट भरलं, पण माझं मन अजून भरलेलं नाही. तू मला आता परत एकदा दुसरं जेवण करून दे. आणि मग मी आणि दाजीने रात्रभर असं जेवण केलं की काय सांगू. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.